दोन लाईटी तरी लाव, दोन लाईटीकडे लाव ना. काय नेलं जरा भाला कशी लागेल? हॅलो हॅलो, ही लाईव्ह काय केली माहितीये? एवढी वर्ष नाच इथं नाच मी सुरू केला याच्या समोर इथंच. आज पद्धतशीर तिनं करून घेतल्या वाऱ्या आणि परत बोलली शेवटला जाता आता माझ्या समोर मालिक, त्याच्यामुळे वारी इथं आली. नेमका पाऊस तेवढ्या पुरत आला गेला कसा? सत्वाची आहे ती आणि तिचा नाच आहे तो. हा झालं बरं. बुवा काही बोललेलं नाही. बुवा जरा असं बोललं की घेतली नाही बोलले. मी बोललो जरा घेतले पाहिजे, पण बुवा बोलले घेतली नाही. हरकत नाही, बुवा नाही घेतली तर नाही घेतली. तुमचं 280 रुपये वाचलं बुवा नाही घेतली होतं. आपल्याला बारी रंगवायची आहे. आपण या आईच्या प्रांगणात आता आई समोर आता बारी हात उठणार बारीक असून होते. जर जमलं तर लाईटी लाव, प्रयत्न कर. एवढ्या आयाने परत थांबलेत आपल्याला रंग आला पाहिजे. होय असं ना, हरकत नाही तर नाही. आपण कंदिलावर बारा किल्ला माणूस आहे, ह्याच्यावर करू. एक बोलाय नको, तुम्ही ऐक ना. तुम्ही बोलायचा. बोला गेलं वर पाठवू नका, पैसे द्यायचं त्यांना. मी मुळारंबाचा गण गायला, शाहीर आणि माळाचा गण गायला. तोच भाग गायचा असतो मुळारंबाचा. बुवाला तेच म्हटलं, आपल्याला शपथ द्यायला तेवढा करायचं नाही, नाही त्या फंदात पडायचं नाही. पण बुवा पडलेले आहेत, हरकत नाही. आता गंमत कशी, बुवाने प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला, पण बुवा म्हणून आम्ही म्हणतो की भूमाता रहस्य कथा या ग्रंथात आमचं उत्तर सापडेल. तुम्ही मात्र खायचं दिलं हरकत नाही, तुमच्या शास्त्रानुसार असेल, पण ते उत्तर चुकीचं आहे. पहिलं गाणं घेतोय. हे मायाला गेलं का? माया कमळ्याला गेला काय? चालेल, एक गाणं घ्यावं पहिला. पुरा फिरू दे जरा.
शिवाजी कर ना, डायरेक्ट नाही म्हणतात डामरट. तर आता भवानी माझ्या बाबांचं नाव सखाराम, त्याच्यावर गाणं गायलं की सखाराम माझा चालला वनवासाला. पण सखाराम आता मी तुरेवाला म्हणजे माझा राम. हे पोरेलो लक्ष आहे ना, हे तुम्ही झोपाली माझी तुरेवाला तुम्ही वाटाय हवा. आता राम तुरेवाला पुरुष ना वनवासाला गेला, पण एकटाच गेला काय हो, सच्च्या बायकोला घेऊन गेला. बायकोला घेऊन गेला, मग बाई म्हणजे ही बाई की नाही, मग हिला पण घेऊन गेला सखाराम माझा. हा सिद्ध राम एकटा गेला काय, सखाराम एकटा गेला काय, बाईला हिची आईला म्हणजे हिची आदिमायाची पुजली, त्या आदिमायाला माझा सखाराम घेऊन गेला. सखाराम खुश. काय म्हणतोय ती चाल तो भाग देतोय, कसा देतोय बघा. अरे खानदानी शाहीर आहे, किंवा शंकरच्या मातीतला आहे, हिचा चलाय मी. असं किती आलं मला शास्त्रात काही टिकलत नाही. पण आपलं आता काही जादू लागली तर काय मला म्हणतात, पण हरकत नाही. बघ लाइटिंग मात्र एक नंबर पाहिजे, असं धरून राहा. हा बुवांची चाल होती. आजच माझा झालाय पगार, अरे सखाराम ही सखाराम हा वनवासी जाई, अरे तुझ्यामुळं त्या कैकई बाई, प्रभू रामाला इलाज नाही त्याला फसवलं बाई. माझ्या सखारामाच्या संग, माझ्या सखारामाच्या संग निघ सोबतीन सीता माई, माझ्या सखारामाच्या संग निघ सोबतीन सीता माई, माझ्या सखारामाच्या संग निघ सोबतीन सीता माई, माझ्या सखारामाच्या संग निघ सोबतीन. दोन चालू आहेत ना फिरवायचं. अरे आपल्याला एवढं आहे म्हणजे काय म्हणते त्याला भारी बघायची आहे. आणि माहित का 2-3 इकडं 2-3 बघा इकडं. हा चाल थांबतो डायरेक्ट मनावर घ्या. तर शायरांना सोडायचं ना, शाहीर काय मला वाईट बोललेलं आहे. त्याचं एक गाणं आहे, त्याचा भाग दिला त्याच्या चालीतच आणि तोंडावर पाडलेला आहे. आता टावर इकडे फिरवा. आता हा नको वाजू नको, हा बस चालेल ना. काय बाई होईल इज्जत जाईल, असं बोले सारे घरदार, असं बोले सारे घरदार. माहीत एकच मी काय करू मग कोणच नाही काय तो आहे ना बघत बोल. काय बाई होईल इज्जत जाईल, असं बोले सारे घरदार, असं बोले सारे घरदार. चार लोकात होईल बाजार, चार लोकात होईल बाजार, शहाण्याला शब्दाचा भार. 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 काय बाई होईल इज्जत जाईल, काय बाई होईल इज्जत जाईल, असं बोले सारे घरदार, असं बोले सारे घरदार. चार लोकात होईल बाजार, शहाण्याला शब्दाचा भार. चार लोकात होईल बाजार, शहाण्याला शब्दाचा भार. विजय झाल्यावर याला लागले
तर या ठिकाणी मंडळी वेळ लागतो. नारळ द्या. नारळ द्या. बाबासाहेब आंबेडकरांवरती गाणं गायला सांगितलेलं आहे मग अशी ते नसे जर का बर आमचं काहीच नव्हतं खरं ते नसते जर का बर आमचं काहीच नव्हतं खरं अभिमानानं सांगतो नाव त्याचं भीमराव आंबेडकर 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 जय नसते जर का बर जय नसते जर का बर आमचं काहीच नव्हतं खरं जय नसते जर का बर आमचं काहीच नव्हतं खरं अभिमानानं सांगतो नाव माझ्या आईवर जेव्हा आईला समोर ठेवून मी जेव्हा शिमग्याचं गाणं लिहिलं जे गाणं महाराष्ट्रात व्हायरल झालं त्याचीच चालली आहे ती चाल मूळ मी गातोय. आता आईला रूप लागलं रूप लावताना हा क्षण पारण फिटतय हो पाहून बघा तरी रूप लावताना हा क्षण पारण फिटतय हो पाहून देव निघाल देवळातून मी बसलं पालखीमध्ये जाऊन देव निघाल देवळातून मी बसलं पालखीमध्ये जाऊन देव निघाल देवळातून पालखीमध्ये जाऊन देव निघाल देवळातून मी बसलं पालखीमध्ये जाऊन रूप लावताना हा क्षण रूप लावताना हा क्षण पारण फिटतय हो पाहून रूप लावताना हा क्षण पारण फिटतय हो पाहून देव निघाल देवळातून देव निघाल देवळातून देव निघाल देवळातून या ठिकाणी माझ्या गावचे गावकार माझे भित्रे बंधू असतील माझे चव्हाण बंधू असतील माझे खानविलकर असतील ज्याने आम्हाला हा येतोय ना आता एक नंबर आय लव्ह यू असं पाहिजे माझ्या बाईसाठी जेवढं करशील ना सुरत बरकतच माझ्याकडे बघ ना मला किती बरकत आहे. तर येत आहे रंगणार वारी ज्या वेळेला माझा गावकार माझा इथून भितळे पूर्वज माझा गेला तिथं आमच्या 4 पिढ्या आता नांद आहे तिथं घरवर बोस पडले होते तिथं आमचा म्हातारा गेला आमचे कांबळे परिवारातील आमचा पूर्वज आमचे भितळे आमचे राव आमचे खानविलकर आमचे चव्हाण बंधू आमचे रावळ बंधू आणि तिथं नारळ दिला आणि तिथं एक घरवर नव्हता आणि आज तिथं 25 घरं झाली. काहीचं रूप काहीचं तेज आणि त्याचा काय अधिकार आहे माझ्या गावकाराचा. एकापासून 21 म्हणतात आणि 5पासून 25 म्हणतात याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आमचा धनगरवाड आमचा विवलीवाड. आमच्या गावात अरे पैसा नसेल पण आमच्या गावात कमी आता काय हिच्या नावाचा नाद तो जगात गाजतोय. हिच्या नावात गाव घेऊन टार्झन बावरे असून शंभू असून सोन्या सुंदर असो आज बैलगाडी शर्यतीमध्ये पहिले अजूनपर्यंत आमच्या गावात धनगर थोडं लांब राहतात या आपल्या इथं कधी आमची पाळी लावली नाही. आमचा गाव मनाने केवढा मोठा एकमेव असा गावात मी अनेक गावं फिरलो अनेक तालुके फिरलो पण माझ्या गावासारखी श्रीमंती नाही. आणि म्हणून ज्या पूर्वज माझा या भूमीतला पूर्वज माझे गाव पांढरीचा जो अधिकारी आहे त्याच्यावरती एक कविता फक्त लक्ष असावं बरोबर खालीच बसा. या गावात माझा पहिला जो कोणी पूर्वज आला असेल त्याच्या चरणाशी कविता सादर करतोय. कुणी लिंपली असेल चूल कोणी मारली असेल फूक. पहिल्यांदा कोणतरी एकच म्हणाला आला असेल ना त्याच्या बाईला त्याच्या बायकोला घेऊन मग ती चूल त्याने कशी लिंपली असेल पहिल्यांदा त्याने अग्नी कसा पेटवला असेल पंचमहाभूत कशी असतील. गणपत म्यूट सायलेंट वर राहा. कोणी लिंपली असेल चूल कोणी मारली असेल फूक हरका कुंड्याच्या भाकरीनं
कशी भागली असेल भूक, कशी भागली असेल भूक, पायरी तिखावांचे घाव, किती हाताला या फोड, पायरी तिखावांचे घाव, किती हाताला या फोड, मेढी वाशांच्या संगतीनं चापरा संग त्याची जोड, चापरा संग त्याची जोड, त्याच्या इष्टकीच्या बिया सैता वैशाखी खोवल्या, त्याच्या इष्टकीच्या बिया चैता वैशाखी खोवला, रडला करताना वाटणी, भिजल्या पायली न रोवळ्या, भिजल्या पायली न रोवळ्या, किती रक्ताळल्या जखमा, किती झिरले नवे घाव. जो माझा पूर्वज जो कोणी होता त्याने शेती केली असेल, शिकार केली असेल, आणि शिकार करत असताना आपली ढोरं आपली गुरं ज्यानं रक्षण करताना वाघालाही ज्यानं मारलं, म्हणून काय म्हणतोय, किती रक्ताळल्या जखमा, किती झिरले नवे घाव, किती झाले असतील गुन्हे, आकडी कोयतीला ठाव, आकडी कोयतीला ठाव. ही आता राई आहे, देवराई आहे, जंगल आहे, पण पहिल्यांदा कधीतरी रोज चालत गेला असेल आणि म्हणून ती वाट झाली आणि म्हणून तो रस्ता झाला. शेवटचा कडवा घेतोय, माय माऊलीला लक्ष असावा. मरणानंतरचा निरोप पेरलं धन लाया सोन, मरणानंतरचा निरोप पेरलं धन लाया सोन, सर्वाधी वाटेवरन या सांगा गेला असेल कोण, सांगा गेलं असेल कोण, सांगा गेलं असेल कोण. फिरा तर आता आमची अर्धी घरं आमची गावं ही ओस पडलेली आहे, अर्ध्या घराला टाळी लागलेली आहे. का तर आम्हाला जावय आमची पोरगी ही यजमानालाच द्यायची. नवरा मुंबईचाच पाहिजे, नवरा पुण्याचाच पाहिजे, आणि आमची घरं पण पाहिजे. याडा वाकडा का आहे ना, अरे रोजावर गेला ना खायरावं 600 रुपये रोज. 9 वाजता जायचं, 9:30ला पान सुपारी, 10ला काम सुरू, दुपारी 1ला जेवायचं, अर्धा तास झोप पाहिजेच, संध्याकाळी 5:30ला घरात. असे एक तरी कंपनी दाखवा दादा, बरे दादा, की कामावर झोपायला मुंबईला मिळतं, ऑफिसमध्ये गावाला मिळतं. साहित्रिक 18,000 पगार, काय वाईट झाला, मुंबईला एवढाच मिळतो. म्हणून येडी वाकडे काम आहे ना, गावचा पोरगा बघा आपल्या बापसास पण बघतो, परत येऊ. मुंबईचा काय यायला त्या बिचाराला एवढा वेळ, म्हणून काय म्हणतोय, काय म्हणतोय हो यजमानी, हवा जावयाचा करमानी. ए पोरीनो, काय म्हणतोय हो यजमानी, हवा जावयाचा करमानी, कुठं जायचं सांगा त्यानी हो आमच्या गावच्या या पोरानी, कुठं जायचं सांगा त्यानी हो आमच्या गावच्या या पोरानी, कुठं जायचं सांगा त्यानी हो आमच्या गावच्या या पोरानी, कुठं जायचं सांगा त्यानी हो आमच्या गावच्या या पोरानी. काय
काय म्हणतोय, घरा मुलाबाळानी गजबजलेला, मुलाबाळानी गजबजलेला. म्हणून तुम्ही जरा या एक गाणं म्हणायचं साधा यांनी मावली आपल्या. मुलाबाळानी गजबजलेला गाव होत माझं त्या वेळी. शिमग्यातलं आपलं टपवलं खेळी नाही म्हणायचं तमाशातलं नाही, थोडं पण नाही, मी आहे ना सोबत नाही. मुलाबाळानी गजबजलेलं गाव होत माझं त्या वेळी, काय आली आता ही पळी अर्ध्या घरात लागली टाळी. काय आली आता ही पळी अर्ध्या घरात लागली टाळी. काय आली आता ही पळी अर्ध्या घरात लागली टाळी. काय आली आता ही पळी अर्ध्या घरात लागली टाळी. मुलाबाळानी गजबजलेलं, मुलाबाळानी गजबजलेलं गाव होत माझं त्या वेळी. मुलाबाळानी गजबजलेलं गाव होत माझं त्या वेळी. काय आली आता ही पळी अर्ध्या घरात लागली टाळी. काय आली आता ही पळी अर्ध्या घरात लागली टाळी. माझ्या आईवरती जे मी गाणं लिहिलं होतं, वर्षाचं सण सुखावलं मन उगवला सोन्याचा दिन. वर्षाचा सण सुखावलं मन उगवला सोन्याचा दिन. विवली गावाची मालकी नाव नवलय फिरते पालखीला. 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 वर्षाचा सण सुखावलं मन उगवला सोन्याचा दिन. वर्षाचा सण सुखावलं मन उगवला सोन्याचा दिन. विवली गावाची मालकी नाव नवलय फिरते पालखीला. विवली गावाची मालकी नाव नवलय फिरते पालखीला. अजून एक गाणं घेतो, कारण या मंदिरात कमी वेळामध्ये रंग भरले आहे. तीनच रंगाची मालकी ती आहे. तिने महाड, माणगाव, रोहा, म्हसळा हे खेळ सोडून द्या, पोलादपूर, चिपळूण, गुहागर जिकडे गेली तिकडे सोबत गेली आहे आणि आज रूपात आहे. आणि म्हणून जे स्तवन गायले ते ढोलकीवर, ढोलकीच्या ठेक्यावर वेगळ्या. तुझ्या नावाचा नवलाई, तुझ्या नावाचा नवलाई साज तुऱ्याचा सजवला. तुझ्या नावाचा नवलाई साज तुऱ्याचा सजवला. तुझ्या रूपाच्या तेजाने, अग तुझ्या रूपाच्या तेजाने तू तो जगात गाजवला. तुझ्या रूपाच्या तेजाने तू तो जगात गाजवला. तुझ्या रूपाच्या तेजाने तू तो जगात गाजवला. तुझ्या रूपाच्या तेजाने तू जगात गाजवला. तुझ्या नावाचा नवलाई, तुझ्या नावाचा नवलाई साज तुऱ्याचा सजवला. तुझ्या नावाचा नवलाई साज तुऱ्याचा सजवला. तुझ्या रूपाच्या तेजाने तू जगात गाजवला. तुझ्या रूपाच्या तेजाने तू जगात गाजवला. या ठिकाणी शॉर्टकट मध्ये बऱ्यापैकी गाडी झालेली आहे. जी रंग नसताना रंग तिने भरून घेतलेला आहे. शाहीर कृपया आरतीला यायचं आहे. नारायण लांबोरे आमचे बंधू यांनी 100 रुपयाचा पारितोषिक दिलेला आहे, धन्यवाद. आणि प्रतिस्पर्धी शाहीर मित्र माऊली, तुम्ही गावकर आमची मंडळी कृपया आरतीला या. आपण आरतीला या. आरतीला तरी या. आरतीला तरी या. तुम्ही बोलू नका काय, तुमचा साज आहे, तुमचा अधिकार आहे. त्याच्यावर शाहीर गेलेला आहे ना. उंदरावरी निर्विकारी सुंदर गणाची मूर्ती घाल वाळूया आरती. उंदरावरी निर्विकारी सुंदर गणाची मूर्ती घाल वाळूया आरती. सुंदर गणाची मूर्ती घाल
वाळू आरती चोऱ्याच्या डोलूला वाळू आरती उंबरावरी निर्विकारी सुंदर गणाची वाळूया आरती उंबरावरी निर्विकारी सुंदर गणाची मूर्ती वाळूया आरती योग तू लागला तुझे कारणी देव माझा पडा योग तू लागला तुझे कारणी देव माझा पडा तुझे आमचे भिवाशंकर माऊली आणि त्यांच्याबद्दल आम्हाला आख्यायिका सांगणारे आमचे शांताराम गुरु माऊली याचकडून 501 रुपयाचा पारितोषिक आम्हाला आहे. धन्यवाद. आणि हे माझे वाचतात माझे राजाराम झोरे यांनी ढोलकी वाजवली आणि त्यांचा शिष्य रायला वाकडा आज घडवला माझ्या वस्तादांबद्दल एकदा कृपया टाळ्या वाजवा राजाराम झोरे. धन्यवाद. जे वेळेवाकडे सेवा झालेली आहे आया भेडे शेवटपर्यंत थांबल्या. आमच्या परीनं बुवा रंगबाजी करण्याचा प्रयत्न केला. आईन दारात आम्हाला बोलवलं आणि तरी पण एवढा महिला वर्ग सकाळी 4 वाजेपर्यंत थांबलेला आहे. हे माझ्यावर असलेलं माझ्या गावाचं प्रेम आहे. माझ्या आईवरती असलेलं प्रेम आहे. तिच्या नावाच्या नाचावर प्रेम आहे. आणि आज आमच्या कलगीवाल्यांवर पण प्रेम आहे. तुमच्यावर थोडं थोडं प्रेम आहे पण प्रेम आहे. बुवानी पण बारी जबरदस्त केली. एकही आगाऊ शब्द न बोलता एकही कमरेखालचा शब्द न गाता त्यांनी बारी केली. मनस्वी आभार. परत तुमचा पाहुणचार व्यवस्थित झाला ना. आम्ही काय चुकीचं नाही ना बोललो. काय आमच्या गावाबद्दल बोला जरा चांगलं. खरोखरच आज म्हणजे एक गोष्ट वाईट वाटत होती. कालपर्यंत फोन आला होता मला की बुवा पाऊस पडतोय भरपूर बारी कॅन्सल होते की काय. परंतु आयोजकांनी सकाळी फोन केला आणि म्हणतात बुवा बारी करायची आपल्याला. खरोखरच या नवलाईच्या मंदिरामध्ये मला वाटतं मागे कार्यक्रम केलेला आहे मी या ठिकाणी काही वर्षापूर्वी. तरी पुन्हा या ठिकाणी मंदिरात आमचे कार्यक्रम करण्याची संधी मिळाली. आणि खरंच या ठिकाणी विकास तांबोलेंबद्दल काय म्हणायचं म्हटलं तर यांच्यासारखा उदार व्यक्तिमत्व आणि खरोखरच आज रायगडमध्ये नव्हे तर मुंबईमध्ये अखंड महाराष्ट्रामध्ये वंशची जी गाणी गाजतायत खरोखरच त्याला तोड नाही माऊली. खरंच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यांचा विकास माऊलीसारखा शाहीर आजपर्यंत कधी घडला नाही.
म्हणूनच त्यांना शुभेच्छा देतोय पुढील वाटचालीसाठी. आम्ही भले कार्यक्रम करतो परंतु त्यांचे इतकं नॉलेज आम्हाला नसेल नाहीये. आम्ही त्यांच्या मागोमाग जाण्याचा प्रयत्न करतोय, त्यांच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करतोय. एक छोटासा शाहीर आहे, ते आम्हाला सांभाळून घेतात आणि पुढे पुढे घेऊन जातात. सगळ्यांचे आभार मानतो, या ठिकाणी मंडळाचे आभार मानतो. धन्यवाद. मी माझ्या गावातले आज अनेक माझा विकास दादा असेल, अनेक माझे प्रदीप दादा